नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजना या महिलांचे हप्ते बंद झाले आहेत. या बहिणींना इथून पुढे हप्ता मिळणार नाही. आता त्या कोणकोणत्या महिला आहेत आणि कोणकोणते कुटुंब आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, हा GR दिनांक 3 जुलै 2024चा आहे. पण या GRमध्ये सुधारणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सुधारणेबाबत हा GR होता. आता या GRमध्ये नेमका काय बदल केला होता हे तुम्ही नीट वाचले नसेल ते आपण आता बघूया. आता यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते नीट पहा, कारण की तुम्हाला हप्ता आलेला नसेल, त्यामुळे तुम्ही अपात्र ठरलेला असाल आणि कोणत्या कारणामुळे तुम्ही अपात्र ठरले आहात आणि इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळेल की नाही या माहितीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळून जाईल. ते आपण आता बघूया. आता शासन निर्णयामध्ये दुरुस्ती नेमकं काय केली होती ते बघा. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोट असे महिला पाहिजे. म्हणजे तुमचं वय हे 21 ते 65 वर्षापर्यंत पाहिजे. त्या महिला या योजनेसाठी लागू आहेत. त्यानंतर बघा, कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला, म्हणजेच समजून घ्या याचा नेमका अर्थ काय आहे. समजा तुमचं राशन कार्डवरती जे परिवार आहे त्यामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या दोनच महिलांना या योजनेचा लाभ या मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त असल्यास त्या योजनेचा लाभ हा त्या महिलांना मिळणार नाही. समजून घ्या, राशन कार्डमध्ये जे दोन नावे आहेत त्यापैकी एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला, या दोनच महिलांना एका राशन कार्डवरती लाभ मिळणार आहे. या अगोदर ज्या महिलांनी हे राशनवरती, आता यामध्ये कुटुंबाची व्याख्या कशी केलेली आहे ते बघा. कुटुंब म्हणजे आता तुमचं एक राशन कार्ड आहे. आता राशन कार्डमध्ये जेवढ्या महिला आणि पुरुषांचे नाव आहे ते म्हणजे एक कुटुंब. त्या कुटुंबापैकी एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असे दोनच महिलांना लाभ मिळणार आहेत. आता समजून घ्या, त्या कुटुंबामध्ये अविवाहित महिला नसेल तर त्या राशन कार्डवरती फक्त एकाच विवाहित महिलेला तो लाभ मिळणार होता. पण या अगोदर फॉर्म भरून भरपूर महिलांनी आणि त्या राशन कार्डवरती जेवढ्या काही महिला आहेत त्या सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे. आता त्याची चौकशी केल्या जाणार आहे आणि ज्या महिलांनी ते योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसेसुद्धा वसूल करण्यात येणार आहे. तर हा GR तुम्ही नेमकं समजून घ्या. कुटुंबातील फक्त दोनच व्यक्ती यांना हा लाभ मिळणार आहे, असे हे नवीन शासन निर्णयामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो जाहीरसुद्धा करण्यात आलेला आहे. त्या कारणास्तव प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे हे हप्ते बंद होत आहे. या कारणामुळेच हप्ते हे येत नसल्याचे तुम्हाला लक्षात आले असेल. आता अजून पुढे पहा काय निर्णय येत आहे. अपात्रता. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. आता समजून घ्या, यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की ज्या कोणी महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या आणि त्या महिला समजून घ्या इतर योजनेच्या सुद्धा 1500 रुपयापर्यंत जर लाभ घेत असेल, कोणतीही गव्हर्नमेंटची योजना असेल त्या योजनेद्वारे जर त्या महिला त्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांचा सुद्धा हा हप्ता बंद करण्यात आला आहे आणि बंदसुद्धा होणार आहे. ज्या महिलांचे अजून बंद झालेले नाहीत त्या महिलांचे येत्या काळामध्ये हे लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होणार आहेत. कारण की यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की कोणत्याही सरकारी योजनेद्वारे 1500 रुपयेपर्यंत जर महिला लाभ घेत असेल तर त्या महिलेचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद करण्यात यावा, अशी GRमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना यासारख्या योजनेचा जर तुम्ही 1500पर्यंत लाभ घेत असाल तर अशा लाडक्या बहिणींचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होणार आहे. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की कोणकोणत्या महिलांचे हप्ता बंद करण्यात येणार आहे. जसे की राशन कार्डवरती फक्त
2 महिला, एक विवाहित किंवा एक अविवाहित अशा 2 महिलांनाच लाभ मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त जर जास्त महिलांचे नाव राशन कार्डमध्ये असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणत्याही योजनेचा 1500 रुपयेपर्यंत लाभ घेत असाल अशा महिलांचा सुद्धा हा हप्ता बंद करण्यात येणार आहे. आणि तुमच्या राशन कार्डवरती जी कोणी व्यक्ती जर एखादी व्यक्ती जर आयकर टॅक्स भरत असेल तर अशा महिलांचा सुद्धा हा हप्ता बंद करण्यात येणार आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती लाडक्या बहिणींसाठी. तरी व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.